श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज स्वामी चरित्र वाचता, पारायण करता, नियम पाळता, पण तरीही मनात एक प्रश्न येतो का? माझ्या आयुष्यात बदल का होत नाहीये? कधी वाटतं का की स्वामी मला ऐकतायत का? माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचतायत का? जर तुमच्याही मनात हा प्रश्न कधी आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की आज मी तुम्हाला एक अशी सवय सांगणार आहे जी 90% लोक रोज करतात आणि म्हणूनच स्वामी चरित्र वाचूनही त्यांना काहीच फायदा होत नाही. आणि कदाचित ही चूक तुम्हीही करत असाल. आपण सगळे श्रद्धेने, भक्तिभावाने वाचायला बसतो, हातात स्वामी चरित्र घेतो, पण खरं सांगायचं तर आपलं मन कुठेतरीच असतं. कधी स्वयंपाकाच्या विचारात, कधी मुलांच्या काळजीत आणि कधी पैशाच्या टेन्शनमध्ये आणि कधी मोबाईलमध्ये. आपण शब्द वाचतो पण मनात कधीच उतरू देत नाही. कधी कधी तर आपण फक्त वाचन पूर्ण करायचंय म्हणून वाचतो, जणू काही चेकलिस्ट पूर्ण करतोय. स्वामी चरित्र हे फक्त पुस्तक नाहीये, ते एक अनुभव आहे, एक जिवंत संवाद आहे. आणि जर संवादच झाला नाही तर उत्तर कसं मिळणार? हीच ती एक सवय आहे, मन नसताना वाचन करणं. बऱ्याच वेळेस आपल्याला हे वाचन आज करायचंय, इतके अध्यायात झाले पाहिजे या विचारामध्ये, या सवयीमध्ये आपण वाचतो. पण ते वाचन आपलं मनापासून असलं पाहिजे. मनापासून जर वाचन नसेल तर तुम्ही कितीही अध्याय वाचले तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण की आपण फक्त शब्द वाचतो. त्यावेळेस एक साधी गृहिणी होती. अनेक जण त्यांचे अनुभव सांगतात. तर एक गृहिणी होती, ती खूप भक्ती भावाने स्वामींची सेवा करत होती. श्रद्धाळू होती ती. दररोज स्वामी चरित्र वाचायची, सगळे नियम पाळायची, उपवास, जप, पारायण सगळं करत होती ती सेवेकरी. पण तिचं आयुष्य मात्र बदलत नव्हतं. तिच्या घरामध्ये सतत तणाव, नवऱ्याचं काम नीट नाही, पैशाची अडचण, मनात भीती. ती रोज वाचायची, पण तिच्या मनात एकच प्रश्न, मी इतकं करते तरी स्वामी मला का मदत करत नाही? बरेच वेळेस आपलं असंच होतं की आपण सेवा करूनही आपल्याला त्याचं जर फळ मिळत नाही, त्यावेळेस आपण थकतो. आपण म्हणतो की मी इतकं करते तरी देखील मला माझं फळ का मिळत नाहीये, उत्तर का मिळत नाही? स्वामी मला पाहतायत ना, माझी मदत कधी करणार? इतके सारे आपल्या मनामध्ये प्रश्न येतात की मी रोज ही सेवा करते तरी पण का माझ्या प्रश्नांचं उत्तर मला मिळत नाही? ती एक दिवस ती खूप रडत स्वामींसमोर बसली. आपल्या मनापासून तिने विचारलं, स्वामी चूक कुठे होती माझ्याकडून? त्या दिवशी ती वाचायला बसली, पण पहिल्यांदाच तिने स्वतःला थांबवलं. तिने पुस्तक बंद केलं, डोळे मिटले आणि स्वतःलाच विचारलं की मी खरंच जोडलेली आहे का स्वामींशी? आणि तेव्हा तिला जाणवलं की ती रोज वाचत होती पण तिचं मन कधीच स्वामीपर्यंत पोचत नव्हतं. त्यामुळे आपण कधीही वाचन करत असतो त्यावेळेस एकाग्रतेने जर तुम्ही वाचन केलं तर तुम्ही स्वामींशी जोडला जाल. आणि त्या दिवसापासून तिने एक छोटा बदल केला आणि हाच बदल तिच्या आयुष्यात हळूहळू चमत्कार घडवायला लागला. तो म्हणजे तिने मनापासून
स्वामींशी जोडून संवाद साधला. स्वामी चरित्र वाचन म्हणजे फक्त शब्दांचं वाचन नाहीये. स्वामी चरित्र म्हणजे स्वामींशी जोडणं, त्यांच्याशी थेट संवाद साधणं. जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात: शब्द आणि तुमच्या भावना. आणि खरं सांगायचं तर स्वामींना शब्दांपेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही मनात शंका ठेवून वाचत असाल, जर तुमचं लक्ष दुसरीकडे असेल आणि तुम्ही घाईघाईत वाचत असाल, तर ते वाचन नसतं. ते फक्त एक सवयीचा भाग असतो आणि सवयीतून कधीच अनुभव येत नाहीत. अनुभव हे नेहमी आपल्या कृतीतून येतात, मनापासून केलेल्या गोष्टीतून येतात. मनापासून जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्यामधूनच तुम्हाला शिकायला मिळतं, कारण की तुमचं मन जोडलेलं असतं, म्हणून त्या गोष्टी तुम्हाला लगेचच कळतात. ही चूक खूप सबस्टाईल आहे, म्हणूनच 90% लोकांना ती लक्षातच येत नाही. ते म्हणतात की मी तर सगळं सेवा नित्यनेमाने करते, नित्यसेवा मी करते, पण तरी देखील कुठे ना कुठे काहीतरी गोष्टी राहून जातात. जसं की मनाने जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वामी कधीच दूर नसतात, आपणच दूर जातो. आणि मग योग्य पद्धत काय? खूप सोपी पद्धत आहे, पण प्रभावी. म्हणजे तुम्ही वाचनाच्या आधी 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा, स्वामींचं नाव घ्या, मनातील विचार शांत करा. तुम्ही मनाने स्वामींशी जोडण्यासाठी ही कृती आधी करून पहा. तुमचे विचार शांत केले, तुमचं मन शांत केलं, त्यानंतर तुम्ही वाचलं तर तुमचं मन जोडलं जाईल. वाचन करताना कोणतीही घाई करू नका. कमी वाचा, पण समजून वाचा, मनापासून वाचा. प्रत्येक ओळ अनुभवण्याचा प्रयत्न करा. आणि वाचनानंतर 1 मिनिट शांत बसा, स्वामींना धन्यवाद द्या. जे वाचलं ते आयुष्यात लागू करण्याचा विचार करा. हे केलं तर हळूहळू तुम्हाला जाणवेल की मन शांत होतंय, विचार बदलतायत आणि आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागले. कारण की ज्या वेळेस आपण स्वामी चरित्र सारामृत वाचतो, त्या प्रत्येक अध्यायामधून आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी बोध घेऊ शकतो. तर ते वाचन फक्त पुस्तकापुरतं न ठेवता आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवन जगत असताना आपण कोणत्या चांगल्या गोष्टी त्यातून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल, त्यानुसार तुम्ही प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून जीवनामध्ये सकारात्मक बदल घडायला मदत होईल. स्वामींना मोठ्या गोष्टी नको असतात, त्यांना फक्त तुमचं खरं मन हवं असतं. तुम्ही मनापासून हाक मारली तर ते नक्कीच ऐकतात. कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, पण ते काम करत असतात त्यावर. तुमच्या आयुष्यात शांतपणे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की श्रद्धा ठेवा आणि मनाने स्वामींशी जोडा. स्वामी कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींशी जोडणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वामी चरित्र वाचन करत असताना, नित्यसेवा करत असताना तुम्ही ती मनापासून करा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावरती लगेचच होईल. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ एका स्वामी भक्तापर्यंत जरूर पाठवा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्वामी सेवकापर्यंत पोचवा जे प्रयत्न करतायत पण परिणाम दिसत नाही. स्वामी तुमच्यासोबत आहेत, फक्त तुम्ही मनाने त्यांच्या जवळ या, तर स्वामी तुमच्यावरती कृपा नक्की करतील.
आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.